गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर BCom शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटच्या लेक्चर सिरीजमध्ये ब्रँच अकाउंट हा टॉपिक शिकत आहोत. ब्रँच अकाउंटचे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपली चालू झालेली आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत, ज्याचा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर आणि सोल्युशन सुद्धा स्क्रीनवरच दिसणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. नवनवीन ॲडजस्टमेंट याच्यामध्ये आलेले आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की प्रॉब्लेम आपण ब्रँच अकाउंटिंगचा डेटर्स मेथडनुसार कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. किशोर मर्चंट कोल्हापूर हॅज अ ब्रँच ॲट सांगली. किशोर मर्चंट नावाचा व्यवसाय आहे, ज्यांची ब्रँच सांगलीला आहे. मग आपण इथं लिहिलं इन दी बुक्स ऑफ किशोर मर्चंट कोल्हापूर सांगली ब्रँच अकाउंट. आणि सगळ्यात अगोदर आपण चेक करतो की हेड ऑफिसने ब्रँचला जो माल सप्लाय केला तो कसा सप्लाय केला, तो सप्लाय करताना त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड आहे की नाही ते आपण चेक करत असतो. तर बघा, टू विच गुड्स आर सप्लाइड बाय हेड ऑफिस ॲट 25% ऑन कॉस्ट प्राईस. अंडरलाईन करा, 25% ऑन कॉस्ट प्राईस. हे जे पर्सेंटेज असतात ना विद्यार्थी मित्रांनो, हे असतात प्रॉफिटचे. हे प्रॉफिट आहे आणि जेव्हा जेव्हा प्रॉफिट दिला जाईल सप्लाय करताना तर ते प्रॉफिट म्हणजे आपल्याला काढावी लागेल लोडिंग. मग 25% आपल्याला प्रॉफिट त्याच्यावर लोडिंग कॅल्क्युलेट करावी लागेल आणि माल पाठवलेला आहे 25% प्रॉफिट कॉस्ट प्राईसने. तर या पद्धतीने ब्रँच अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. आपण ब्रँच अकाउंट तर कंपल्सरी बनवतो. या व्यतिरिक्त पेटी कॅश अकाउंट आणि डेटर्स अकाउंट आपण केव्हा बनवतो, जर त्यांची इन्फॉर्मेशन मिसिंग असेल तर. इथं बघा दोन कॉलम दिलेले आहे, बॅलन्सेस ॲज ऑन 1 एप्रिल अँड बॅलन्सेस ऑज ऑन 31 मार्च. मग 1 एप्रिलचा जो बॅलन्स असतो तो ओपनिंग बॅलन्स असतो आणि 31 मार्चचा जो बॅलन्स असतो तो क्लोजिंग बॅलन्स असतो. मग इथं ओपनिंग बॅलन्स तर तिघांचे दिले, पण क्लोजिंग बॅलन्स एकाचा दिलेला नाही, कुणाचा? पेटी कॅशचा. मग पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स मिसिंग आहे, तर याचा अर्थ पेटी कॅश अकाउंट बनवा आणि पेटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करा. मग आपण पेटी कॅश अकाउंट बनवणार. आता तुम्ही म्हणणार मग विद्यार्थीचा डेटरचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे, मग डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर बनवायचं नाही का डेटर्स अकाउंट? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, डेटरचा क्लोजिंग बॅलन्स जर दिलेला असला तरी सुद्धा डेटर्स अकाउंट आपण बनवणार आणि तिथं आपण शोधणार कॅश, क्रेडिट सेल किंवा कलेक्शन. मग क्रेडिट सेल किंवा कलेक्शनची अमाऊंट आपण शोधणार. प्रॉब्लेम जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथं क्रेडिट सेल प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही, डायरेक्ट टोटल सेल दिलेले. तर आपल्याला क्रेडिट सेलची अमाऊंट शोधायची आहे. ते शोधण्यासाठी आपण डेटर्स अकाउंटसुद्धा बनवणार. म्हणजे आपण ब्रँच अकाउंट तर कंपल्सरी बनवणार आणि हे दोन ॲडिशनल अकाउंट बनवणार, डेटर्स अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट. आता आपण सोडूया प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सोडवण्याची पहिली टेक्निक आहे, जेवढे असेट आहे हे कॅश, स्टॉक आणि डेटर्स हे सगळे असेट आहे आणि या असेटचे दोन बॅलन्सेस प्रॉब्लेममध्ये असतात, ओपनिंग आणि क्लोजिंग. आपला पहिली टेक्निक, सगळ्यांचे ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. ओपनिंग बॅलन्स फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. मग डेबिटला रेकॉर्ड करत असताना आपण लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कोणकोणते दिले ते सगळे लिहा. पहिला आहे पेटी कॅश इन हँड. पेटी कॅश इन हँड, त्याची अमाऊंट दिलेली आहे 100. दुसरा दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स म्हणजे 1 एप्रिलचा कॉलम बघा फक्त. दुसरा दिलेला आहे डेटर्स. मग आपण लिहूया डेटर्स. डेटरचा ओपनिंग बॅलन्स 1 एप्रिलचा कॉलम बघा फक्त 10,000. ओपनिंग बॅलन्सेस आपण रेकॉर्ड करतोय. तिसरा दिला स्टॉक इन ट्रेड. मग तिसरा आपण लिहूया स्टॉक इन ट्रेड. स्टॉक इन ट्रेड दिलेला आहे 1 लाख. 1 लाख. तिघांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड झाले ब्रँच अकाउंटला. आता ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड झाल्यानंतर यांचे जर अकाउंट तुम्ही बनवलेले असतील तर त्यांच्या अकाउंटला त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा. पेटी कॅश अकाउंट आपण बनवलेलं आहे, मग पेटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स पेटी कॅश अकाउंटला पण रेकॉर्ड करायचं. डेटर्स अकाउंट बनवलेलं आहे, डेटर्स अकाउंटला सुद्धा डेटरचा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करायचा. स्टॉक अकाउंट नाही आहे, मग फक्त पेटी कॅश आणि डेटर्स यांचे ओपनिंग बॅलन्स ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटला सुद्धा रेकॉर्ड करा. मग चला, पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला पेटी कॅशचा ओपनिंग रेकॉर्ड करा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, तो किती दिला होता कॉलम बघा तिथं 1 एप्रिलचा 100. डेटर्सच्या डेबिटला डेटरचा ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि तो दिला होता
10,000 ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड झाले. ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड झाल्यानंतर आता क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. मग जेवढे ओपनिंग बॅलन्सेस तुम्ही ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहिलेले असतील तेवढेच क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे आहे. इथं समजा तुम्ही 10 ओपनिंग बॅलन्स लिहिले तर 10च्या 10 क्लोजिंग बॅलन्समध्ये दिसले पाहिजे. आता 3 ओपनिंग बॅलन्स आहे तर हे तिन्हीच्या तिन्ही क्लोजिंग बॅलन्समध्ये दिसलेच पाहिजे. तिकडे आहे का नाही ते सोडून द्या, पण इथं 3 लिहिले तर 3 क्लोजिंग दिसलेच पाहिजे. मग ओपनिंग डेबिटला लिहितात, क्लोजिंग लिहायची क्रेडिटला. 5 लाईन वरती सोडा आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. एका खाली एक लिहा तिन्ही. पहिला पेटी कॅश इन हँड, दुसरा डेटर्स आणि तिसरा आहे स्टॉक इन ट्रेड. तीन ओपनिंग 3 क्लोजिंग. आता यांच्यापैकी कोण कुणाचे क्लोजिंगचे अमाऊंट आपल्याला माहिती आहे बघा. क्लोजिंग म्हणजे 31 मार्च. पेटी कॅशचा नाही आहे, सोडून द्या. डेटरचा 54,000, मग डेटर्सच्या समोर लिहा 54,000. पेटी कॅशचा नाही आहे तो आपण शोधणार आणि नंतर लिहिणार. डेटरचा लिहिला. स्टॉकचा 57,600, स्टॉकच्या समोर लिहा 57,600. आता जसं ओपनिंग बॅलन्स त्यांच्या अकाउंटला रेकॉर्ड केले होते तसेच क्लोजिंग बॅलन्स त्यांच्या अकाउंटला रेकॉर्ड करा. पेटी कॅश नाहीच आहे तर पेटी कॅश अकाउंटला क्लोजिंग रेकॉर्ड होणार नाही. डेटर्स अकाउंट आपण बनवलेलं आहे तर डेटर्स अकाउंटला जा आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करा 54,000. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला इथं वरती 5 लाईन सोडा आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स किती? 54,000. मग क्लोजिंग बॅलन्स डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड झाला आणि स्टॉक इन ट्रेड आपल्याकडे नाही आहे अकाउंट. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस आपण रेकॉर्ड केले. पहिली टेक्निक ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा, क्लोजिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करा. आता प्रॉब्लेम सोडवा. प्रॉब्लेम रेग्युलर आपण इथं सोडूया. गुड्स सेंड टू ब्रँच. 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन गुड्स सेंड टू ब्रँचचे असतात. एक तर गुड्स ब्रँचकडे येणार किंवा गुड्स ब्रँचकडे रिटर्न जाणार. जेव्हा जेव्हा वस्तू ब्रँचकडे येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. जेव्हा जेव्हा ब्रँच माल रिटर्न करणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. काय नावाने? गुड्स सेंड टू ब्रँच. आता इथं गुड्स सेंड टू ब्रँच, ब्रँचला माल पाठवलेला आहे. कितीचा? 2 लाख. मग ब्रँचकडे माल आला, ब्रँचकडे वस्तू आल्या. जेव्हा जेव्हा वस्तू माल येईल तेव्हा आपण डेबिटला रेकॉर्ड करणार गुड्स सेंड टू ब्रँच. मग डेबिटला टू गुड्स सेंड टू ब्रँच, अमाऊंट कॉलम 2 लाख. एकदाच रेकॉर्ड करा. हा माल जर परत केला तर मग क्रेडिटला लिहायचा. म्हणजे वस्तू आल्या तर डेबिटला, गेल्या तर क्रेडिटला. लक्षात ठेवा. टोटल सेल्स. टोटल सेल म्हणजे 2 सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. दोघांचा मिळून टोटल सेल असतो. टोटल सेल दिला तर रेकॉर्ड करू नका. कॅश सेल वेगळा आणि क्रेडिट सेल वेगळा रेकॉर्ड करा. मग खाली चेक करा कॅश सेल क्रेडिट सेल काही दिलं का? नाही दिलं. कोणता सेल माहीत नाही आपल्याला. आपल्याला जर एक जरी सेल माहीत असला असता तर आपल्याला दुसरा आपण काढला असता, पण आपल्याला एकही सेल दिलेला नाही आहे. फक्त टोटल सेल सांगितलं तर हा तसाच राहू द्या. आपण नंतर याला क्रेडिट सेल्स शोधू अगोदर आणि नंतर कॅश सेल शोधू. मग टोटल सेल तसाच राहू द्या 3 लाख. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. डेटर्सकडून पैसे मिळाले. जेव्हा जेव्हा डेटर्सकडून कस्टमरकडून पैसे मिळतात तेव्हा त्याला म्हणतात कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स. आणि याचे 2 इफेक्ट करायचे. हा ट्रान्झॅक्शन जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये येणार 2 इफेक्ट करा. पहिला तो डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा कारण डेटर्सकडून मिळाले, आणि दुसऱ्यांदा ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करा. मग डेटर्सकडून पैसे मिळाले तर डेटरचा बॅलन्स कमी होणार. डेटरचा बॅलन्स वाढला तर डेबिटला रेकॉर्ड करतात. डेटरचा बॅलन्स कमी झाला तर क्रेडिटला. मग डेटर्सकडून जेव्हा जेव्हा पैसे मिळणार त्याला आपण कलेक्शन म्हणतो, आणि कलेक्शनचं ट्रान्झॅक्शन नेहमी परीक्षेमध्ये येणार. तो पहिल्यांदा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटलाच लिहा. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन. बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन. किती कलेक्शन आहे? 1,90,000. आणि हा ट्रान्झॅक्शन 2 वेळेस रेकॉर्ड करायचा. पहिल्यांदा डेटर्सकडून पैसे मिळाले, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा. आता हे मिळालेले पैसे आपण लगेच हेड ऑफिसला पाठवून देणार. मग हेड ऑफिसला पाठवणार याचा अर्थ ब्रँचकडून कॅश जाणार. ब्रँचकडे कॅश आली तर डेबिटला, गेली तर क्रेडिटला. मग जेव्हा जेव्हा आपण हेड ऑफिसला पैसे पाठवतो आपण नेहमी क्रेडिटला रेकॉर्ड करतो बाय कॅश. बाय कॅश कंसामध्ये कलेक्शन. आणि अमाऊंट आहे 1,90,000.
मग नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा जेव्हा कलेक्शनचं ट्रान्झॅक्शन येईल परीक्षेमध्ये दोनदा रेकॉर्ड करा. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश आणि ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश, कारण कॅश आपली जाणार आहे. त्याच्यानंतर गुड्स रिटर्न बाय डेटर्स, डेटर्सकडून परत आला वस्तू किंवा कस्टमर, काही वेळेस कस्टमर शब्द येऊ शकतो. जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार किंवा डेटर्सकडून माल परत येणार तेव्हा तो ट्रान्झॅक्शन फक्त आणि फक्त डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करा, बाकी कुठेच रेकॉर्ड करू नका. एकदाच रेकॉर्ड करा. डेटर्सकडून माल परत आला, रिटर्न आला, याला रिटर्न इनवर्ड म्हणतात किंवा सेल्स रिटर्न म्हणतात. तो रिटर्न आलेला माल फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा, कारण डेटरचा बॅलन्स कमी होणार आहे. मग इथं आपण इथे लिहूया बाय गुड्स रिटर्न. आणि कितीचा गुड्स रिटर्न झाला बघा, गुड्स रिटर्न बाय डेटर्स 2000. आणि फक्त एकच इफेक्ट करा, दुसरा इफेक्ट करू नका. डेटर्सकडून माल जर परत आला तर फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स रिटर्न रेकॉर्ड करा, संपला. डिस्काउंट अलाउड, 3 खर्च असे आहे जे फक्त डेटर्स अकाउंटला लिहिले जातात, ते मी तुम्हाला शिकवलेले आहे. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ. हे जेव्हा जेव्हा परीक्षेमध्ये येतील तेव्हा तेव्हा फक्त डेटर्स अकाउंटलाच रेकॉर्ड करा, क्रेडिट साईडला, ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करू नका. मग डिस्काउंट अलाउड मग लिहा बाय डिस्काउंट अलाउड टू कस्टमर. पुढे लिहू शकता तुम्ही. किती अमाऊंट आहे? 4000. 3 खर्च सांगितले होते, तिन्ही पण आलेले बघा. डिस्काउंट पण आला, अलाउन्सेस पण आला आणि बॅड डेट्स पण आला. मग लिहा, तिन्ही पण लिहा एका खाली एक. बाय अलाउन्सेस टू कस्टमर अलाउन्सेस टू कस्टमर 2000 आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ सुद्धा आहे. बाय बॅड डेट्स रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे कमी करणे. मग बॅड डेट्स रिटर्न ऑफ आहे 4000. एकदाच रेकॉर्ड करायचे. हे 3 खर्च प्रॉब्लेममध्ये येतील, काही वेळेस 2 येतील, काही वेळेस 1 येतील. जेवढे पण येतील येऊ द्या, हे फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे. ते 3 खर्च लक्षात ठेवा. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ. हे 3 खर्च फक्त डेटर्स अकाउंटला लिहायचे क्रेडिट साईडला आणि बाकीचे सर्व खर्च ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायचे. आता नवीन ट्रान्झॅक्शन या प्रॉब्लेममध्ये आला, बिल्स रिसिवेबल फ्रॉम डेटर्स. डेटर्सकडून आपल्याला बिल मिळणार आहे. कितीचा? 4000चा. आता हा ट्रान्झॅक्शन जेव्हा जेव्हा परीक्षेमध्ये येणार किंवा प्रॉब्लेममध्ये येणार तर याचे 2 इफेक्ट करा. पहिला इफेक्ट, जसं कलेक्शनचं सोडवलं होतं तसं डेटर्सकडून पैसे मिळाले तर तुम्ही बाय कॅश लिहितात. आता पैसे नाही, बिल्स मिळणार. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय बिल्स रिसिवेबल. बाय बिल्स रिसिवेबल. आणि कितीचं बिल मिळणार आहे? 4000चा. 2 इफेक्ट सांगितले. जेव्हा जेव्हा डेटर्सकडून बिल मिळणार असेल, बिल्स रिसिवेबल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. आणि दुसऱ्यांदा तो मिळणारा बिल आपण लगेच हेड ऑफिसला पाठवून देणार, म्हणून बिल्स रिसिवेबल सुद्धा ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला कलेक्शन सारखंच लिहायचं. बाय बिल्स रिसिवेबल. किती? 4000. मग बिल्स रिसिवेबल कलेक्शन सारखंच सोडवायचं. कलेक्शन काय केलं होतं आपण? कलेक्शन डेटर्सकडून पैसे मिळाले डेटर्सच्या क्रेडिटला, तसंच बिल्स रिसिवेबल सुद्धा डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. दुसऱ्यांदा कलेक्शन ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं होतं बाय कॅश, तसंच बिल्स रिसिवेबल सुद्धा ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलचे 2 इफेक्ट करायचे. आता चेक सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. हेड ऑफिसने ब्रँचला चेक सेंड केला खर्चासाठी. मी सांगितलं होतं फक्त 3 खर्च जे आहे ते डेटर्सला लिहितात. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर आणि बॅड डेट्स रिटर्न ऑफ. या व्यतिरिक्त जेवढे पण खर्च असतील त्याच्यासाठी हेड ऑफिस पैसे पाठवते आणि ते सगळे खर्च फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचे, टू कॅश किंवा टू बँक या नावाने. मग आपण टू बँक लिहूया, कारण चेक पाठवला जात आहे. टू बँक आणि एका खाली एक ते खर्च लिहा. पहिला आहे सॅलरीज. पहिला आहे सॅलरीज. सॅलरी 9530. दुसरा आहे रेंट. रेंटची अमाऊंट आहे 2400. आणि तिसरा आहे ॲडव्हर्टाइजमेंट. तिन्हीच्या तिन्ही खर्च फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे 1200.
जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रँचकडे पैसे पाठवणार, चेक पाठवणार खर्चासाठी, ते सगळे खर्च ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा फक्त एकदाच, आणि 3 खर्च फक्त डेटर्स अकाउंटला रेकॉर्ड करायचे, ते तुम्हाला माहीत झाले. आता या व्यतिरिक्त पेटी एक्सपेन्सेस बाय ब्रँच काय करते, छोटे छोटे खर्च पेड करते, पेटी एक्सपेन्सेस ज्याला म्हणतो आपण. बरेच विद्यार्थी पेटी एक्सपेन्सेस ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करतात. ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करू नका. पेटी एक्सपेन्सेससाठी सेपरेट अकाउंट आहे, पेटी कॅश अकाउंट. पेटी कॅश अकाउंटला रेकॉर्ड करा आणि पेटी एक्सपेन्सेस प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दिले जातात, एकदाच रेकॉर्ड करा फक्त पेटी कॅश अकाउंटला. कुठे रेकॉर्ड करू, तर सिंपल लॉजिक आहे, कॅश जर आली तर डेबिटला, कॅश गेली तर क्रेडिटला. मग आता एक्सपेन्सेस देणार आहोत आपण, तर कॅश येणार का जाणार, म्हणून पेटी एक्सपेन्सेस नेहमी पेटी कॅश अकाउंटच्या नेहमी क्रेडिटलाच रेकॉर्ड करतात. मग इकडे लिहा बाय पेटी एक्सपेन्सेस, बाय पेटी एक्सपेन्सेस, आणि पेटी एक्सपेन्सेस आहे 950, 950, एकदाच रेकॉर्ड करा. पेटी एक्सपेन्सेस फक्त पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. आता पुढचा ट्रान्झॅक्शन आहे पेटी कॅश रेमिटन्स. पेटी कॅश रेमिटन्स, पेटी कॅश छोटी कॅश पाठवली, रेमिटन्स म्हणजे पाठवले कुणाला, ब्रँचला 1000 रुपये. याचे नेहमी 2 इफेक्ट करायचे. जेव्हा जेव्हा पेटी कॅश रेमिटन्स प्रॉब्लेममध्ये येणार, 2 इफेक्ट करा. पहिला इफेक्ट, पेटी कॅश तुम्हाला ब्रँचला पाठवली, मग पेटी कॅश येणार, कॅश आली तर डेबिटला. मग इथे लिहा पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला टू पेटी कॅश, कंसामध्ये रेमिटन्स, $1000. किती इफेक्ट करायला सांगितले मी, 2. पेटी कॅश रेमिटन्स, ब्रँचला कॅश पाठवली म्हणून पहिल्यांदा पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवा 1000 रुपये, आणि ती ब्रँचला पाठवली म्हणून ब्रँच अकाउंटला दाखवा टू पेटी कॅश डेबिटला, टू पेटी कॅश रेमिटन्स. किती, 1000. संपलं. म्हणजे जेव्हा जेव्हा पेटी कॅश पाठवली जाणार त्याचे 2 इफेक्ट करणार. पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि ब्रँच अकाउंटच्या सुद्धा डेबिटलाच रेकॉर्ड करायचे. या व्यतिरिक्त एक नवीन प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन आलेलं आहे बघा. द ब्रँच मॅनेजर इज एंटायटल टू अ कमिशन ऑफ 10% ऑफ ब्रँच प्रॉफिट बिफोर चार्जिंग सच कमिशन. ब्रँचच्या मॅनेजरला 10% कमिशन द्यायचं आहे ब्रँचला झालेल्या प्रॉफिटवर. मग ब्रँचला प्रॉफिट कधी होतो, जेव्हा आपण क्लोज करणार. इकडे फरक डेबिटला आला तर प्रॉफिट आणि इकडे क्रेडिटला आला तर लॉस. जेव्हा प्रॉफिट होईल त्याच्यावर 10% कमिशन काढा. आता आपल्याला प्रॉफिट माहीत नाही आहे म्हणून आपण आत्ता 10% कमिशन देऊ शकत नाही, म्हणून कमिशनची ॲडजस्टमेंट सगळ्यात लास्टला जेव्हा ब्रँच सगळा प्रॉब्लेम संपेल तेव्हा सोडवायची. म्हणजे प्रॉब्लेम संपला, आता फक्त टोटल सेल राहिलेला आहे. टोटल सेलमध्ये कॅश सेल किती, क्रेडिट सेल किती माहीत नाही, ते आपण डेटर्स अकाउंट क्लोज केल्यानंतर सोडूया. मग आता प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम संपल्यानंतर लोडिंग सोडवायची. सगळ्यात शेवटी लोडिंग सोडवतात. लोडिंग 3 ट्रान्झॅक्शनवर सोडवतात, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. मग लोडिंगचा पहिल्यांदा वर्किंग नोटमध्ये लिहा लोडिंग. पहिले लोडिंगचा सूत्र लिहा, इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा सूत्र नेहमी पहिल्यांदा लिहायचा. आणि याच्यापैकी इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट प्राइस दोघांपैकी कशाला तरी 100 माना. मग कशाला 100 मानायचं, प्रॉब्लेममध्ये आपण अंडरलाईन केलेली बघा. प्रॉब्लेममध्ये हेड ऑफिसने जो माल ब्रँचला पाठवला तो कसा पाठवला, 25% ऑन कॉस्ट प्राइस सांगितलं. ऑन कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना. ऑन इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना. मग आता कॉस्ट सांगितलेलं आहे म्हणून कॉस्टला 100 माना. प्रॉफिट म्हणजे ते 25%, जे 25 टक्क्यामध्ये दिलेले असतात ते प्रॉफिट असतो. मग प्रॉफिट 25, 100 आणि 25 किती झाले, 125. आपला सूत्र तयार झाला. आता लोडिंग कॅल्क्युलेट करा. पहिली लोडिंग काढायची ओपनिंग स्टॉकवर, दुसरी काढायची क्लोजिंग स्टॉकवर, आणि तिसरी काढायची गुड्स सेंड किंवा गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन. मग ज्याच्यावर लोडिंग काढताय त्याची अमाऊंट घ्या. ओपनिंग स्टॉक, आता परत सोल्युशन नका बघत बसू, प्रॉब्लेम बघा. ओपनिंग स्टॉक 1 लाख रुपये आहे. ओपनिंग स्टॉक किती, 1 लाख. मग जे लोडिंग काढताय त्याची अमाऊंट घ्या 1 लाख. त्याला नेहमी भागायचं इनवॉइस प्राइसने. इनवॉइस प्राइस किती, 125, आणि नेहमी गुणायचं प्रॉफिटने. प्रॉफिट किती, 25. करा. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. 1 लाख भागिले 125 गुणिले 25, उत्तर आलं 20,000. मग लोडिंग किती आली, लोडिंग आली 20,000. कशाची लोडिंग काढली, ओपनिंग स्टॉकची. लगेच लोडिंग रेकॉर्ड करा. 20,000 लोडिंग आलेली आहे.
कुठे लोडिंग रेकॉर्ड करायची? लोडिंग फक्त ब्रँच अकाउंटला रेकॉर्ड करायची आणि उलट रेकॉर्ड करायची, ऑपोजिट. ओपनिंग स्टॉक समजा डेबिटला असतो तर लोडिंग कुठे जाणार? क्रेडिटला. मग क्रेडिटला रेकॉर्ड करायची आणि जेव्हा जेव्हा स्टॉकची लोडिंग रेकॉर्ड करणार तेव्हा शब्द वापरा स्टॉक रिझर्व. काय शब्द वापरणार? स्टॉक रिझर्व. कंसामध्ये लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. आणि लोडिंग आपण सोडवली होती वर्किंग नोटमध्ये, ती आली होती 20,000. पहिली लोडिंग झाली. 3च लोडिंग कॅल्क्युलेट करायच्या. ओपनिंग स्टॉकची लोडिंग क्रेडिटला गेली. आता क्लोजिंग स्टॉकची लोडिंग काढा. मग क्लोजिंग स्टॉक बघा, स्टॉक 57,600 हा क्रेडिटला आहे, तो लोडिंग कुठे जाणार रे? लोडिंग जाणार डेबिटला. मग डेबिटला रेकॉर्ड करा. आपण इथं लिहून ठेवू स्टॉकच्या लोडिंगला काय शब्द वापरतो आपण? स्टॉक रिझर्व. स्टॉक रिझर्व. कंसामध्ये लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. दुसरी लोडिंग काढतोय आपण क्लोजिंग स्टॉकवर. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 57,600. चला वर्किंग नोटमध्ये दुसरी लोडिंग कॅल्क्युलेट करा. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट किती आहे? 57,600. भागायचा इनवाइस प्राइस किती? 125. गुणायचं प्रॉफिट किती? 25. मग करा 57,600 भागिले 125 गुणिले 25. उत्तर आलं 11,520. म्हणजे लोडिंग आपल्याला मिळाली किती? 11,520. चला ब्रँच अकाउंटला. मग ब्रँच अकाउंटला लोडिंग आपण क्लोजिंग स्टॉकची इकडे डेबिटला लिहिणार. लिहून ठेवला आपण स्टॉक रिझर्व 11,520. 2 लोडिंग झाल्या. तिसरी लोडिंग आता ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर फक्त तिसरी लोडिंग गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर. गुड्स सेंड आणि गुड्स रिटर्न फक्त ब्रँच अकाउंट बघायचं. डेबिट साईडला गुड्स सेंडचा ट्रान्झॅक्शन एक आहे बघा 2 लाखाचा. आता याची लोडिंग कुठे जाणार? हा डेबिटला आहे तर लोडिंग जाणार क्रेडिटला. मग लिहून ठेवा. अमाऊंट नंतर लिहू आपण. मग लोडिंग लिहा इकडे बाय गुड्स सेंड टू ब्रँच. कंसामध्ये लोडिंग आणि लोडिंग कितीवर काढायची आहे? 2 लाखावर. चला प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोट गुड्स सेंड टू ब्रँच. तिसरी लोडिंग $2 लाखावर काढायची. मग पहिले अमाऊंट घ्या 2 लाख. भागायचं इनवाइस प्राइस 125. गुणायचं प्रॉफिट किती? 25. मग किती येतं बघा? 2 लाख भागिले 125 गुणिले 25. उत्तर आलं 40,000. किती आलं? 40,000. मग लोडिंग आपल्याला मिळाली 40,000. चला प्रॉब्लेममध्ये 2 लाख गुड्स सेंड टू ब्रँच डेबिटला होते. लोडिंग जाणार क्रेडिटला. आपण लिहून ठेवली. किती आली होती? 40,000. मग लिहा 40,000. समजला विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने आपण लोडिंग कॅल्क्युलेट करणार. अजून गुड्स सेंड टू ब्रँच आहे का डेबिटला? नाही. आता क्रेडिटला चेक करा. गुड्स सेंड टू ब्रँच आहे का? नाही. हा गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंगचा आहे, तो आत्ताच सोडवला आपण. ओरिजिनल गुड्स सेंड टू ब्रँच आहे का? नाही. संपलं. एकच गुड्स सेंड टू ब्रँच होता, एकच लोडिंग काढली. ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग सगळ्या झाल्या. लोडिंग झाल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम संपला. हे एक्स्ट्रा अकाउंट अगोदर क्लोज करा. मग पहिल्यांदा पेटी कॅश अकाउंट क्लोज करा. डेबिटची टोटल आली 1,100. क्रेडिटला लिहा 1,100. डिफरन्स येणार 1,100 मधून 950 वजा करा. शिल्लक राहिले 150. याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. 150 रुपये आपण पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स शोधला, जो इथं दिलेला नव्हता बघा. 31 मार्चचा आपण तो शोधला. किती? 150. लगेच ब्रँच अकाउंटला यायचं. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स इथं लिहून ठेवा. किती? 150. झालं पेटी कॅश. आता डेटर्स अकाउंटला या. डेटर्स अकाउंट क्लोज करा. डेबिटला फक्त 10,000 आहे, म्हणजे क्रेडिटच जास्त आहे. मग क्रेडिटची टोटल करा. क्रेडिट किती बघा. मग क्रेडिट साईडची सगळी टोटल करा. 1,90,000 प्लस 2 आणि 4 6 आणि 2 8 आणि 4 12 आणि 4 16 प्लस 54,000. तुम्हाला टोटल करता आली पाहिजे. 2,60,000 टोटल आली. 2,60,000. डेबिटला टोटल लिहा 2,60,000. आता 2,60,000 मधून 10,000 वजा होतील. फरक किती आला? 2,50,000.
सर या डिफरन्सला काय नाव द्यायचं? तर लक्षात घ्या, याचा क्लोजिंग बॅलन्स ऑलरेडी दिला होता, म्हणून आता येणारा डिफरन्स क्लोजिंग बॅलन्स नसणार. डेटरचा जर क्लोजिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल आणि डेटर्स अकाउंटला फरक येत असेल, तर डेटर्स अकाउंटला कोणता फरक असेल? मग क्रेडिटला फरक आला तर कलेक्शन आणि डेबिटला फरक आला तर क्रेडिट सेल. आता डेबिटला फरक आला, याला नाव द्या टू क्रेडिट सेल. टू क्रेडिट सेल बॅलन्सिंग फिगर. किती आला क्रेडिट सेल? 2,50,000. टोटल सेल 3 लाख होता, त्याच्यापैकी क्रेडिट सेल माहीत झाला आता किती? 2,50,000. आणि हा क्रेडिट सेल दुसरीकडे कुठे लिहायचा नाही, कारण हा काही क्लोजिंग बॅलन्स नाही. मग 2,50,000 क्रेडिट सेल माहीत झाला. चला आता कॅश सेल शोधा. इथं तुम्हाला दाखवतो मी वर्किंग नोट नंबर 4. टोटल सेल घ्यायचा. किती टोटल सेल्स? वरती बघा प्रॉब्लेममध्ये 3 लाख रुपये. त्याच्यापैकी जो सेल तुम्हाला माहिती आहे तो वजा करा. 2 सेल असतात, कॅश सेल आणि क्रेडिट सेल. मग टोटल सेल 3 लाख घ्या. आपल्याला कोणता सेल माहीत झाला? आपल्याला क्रेडिट सेल माहीत झाला. किती आहे? 2,50,000. मग टोटल सेलमधून क्रेडिट सेल वजा करा. जो तुम्हाला माहिती आहे तो वजा करा. आम्हाला क्रेडिट सेलच माहिती आहे, मग आम्हाला जे माहिती तेच आम्ही वजा करणार, विनाकारण दुसरं वजा करत बसणार नाही. मग किती वजा करणार? 2,50,000. शिल्लक किती राहिले? 50,000. आता हा कोणता सेल? तर टोटल सेलमध्ये 2 सेल असतात, क्रेडिट सेल आणि कॅश सेल. क्रेडिट सेल तर माहिती आहे, मग शिल्लक राहिला तो कोणता? तो आहे कॅश सेल. मग कॅश सेल आपण शोधला, तो किती मिळाला? 50,000. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा टोटल सेल दिला जाईल, टोटल सेल कधीच रेकॉर्ड करायचा नाही. त्याच्यामधले 2 सेल शोधायचे, क्रेडिट सेल आणि कॅश सेल, आणि ते रेकॉर्ड करायचे. मग आपण क्रेडिट सेल रेकॉर्ड मिळाला आपल्याला, तो झाला रेकॉर्ड. आता कॅश सेल रेकॉर्ड करा. मग कॅश सेल रेकॉर्ड कुठे करायचा? कॅशमध्ये माल विकला, 50,000 रुपये मिळाले. कॅश सेल 50,000 रुपये आहे. 50,000 रुपये आपल्याला मिळाले की आपण लगेच हेड ऑफिसला पाठवून देणार. म्हणजे कॅश सेलमुळे ब्रँचची कॅश जाणार. कॅश आली तर डेबिटला, गेली तर क्रेडिटला. जेव्हा जेव्हा कॅश सेलचा प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन येणार, कॅश सेल नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, कारण आपण कॅश हेड ऑफिसला पाठवणार आहोत. मग इकडे लिहा बाय कॅश सेल. किती होता रे कॅश सेल? 50,000, जो आपण वर्किंग नोटमध्ये शोधला. बरेच विद्यार्थी क्रेडिट सेल शोधल्यानंतर प्रॉब्लेममध्ये कॅश सेल रेकॉर्ड करत नाही. तर परत सांगतो, टोटल सेल दिलेला असेल तर 2 सेल तुमच्या प्रॉब्लेममध्ये रेकॉर्ड झाले पाहिजे. त्याच्यापैकी क्रेडिट सेल तुम्ही तर शोधला, कॅश सेल तुम्हाला रेकॉर्ड करावा लागेल. क्रेडिट सेल ब्रँच डेटर्सला असतो आणि कॅश सेल ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला असतो. एकदाच रेकॉर्ड करायचा. संपलं. बाय कॅश सेल पण झाला, प्रॉब्लेम संपला. आता फक्त आपल्याला मॅनेजरला 10% कमिशन द्यायचं आहे. मग मॅनेजरला 10% कमिशन देण्यासाठी आता हे दोन्ही अकाउंट क्लोज झाले, यांचा संबंध संपला. मॅनेजरला 10% कमिशन द्यायचं प्रॉफिटवर. प्रॉफिट म्हणजे कसा काढायचा? मग प्रॉफिट आता रफ प्रॉफिट काढायचा. याला क्लोज करू नका. रफ प्रॉफिट कसा काढायचा? क्रेडिटची टोटल करायची, त्याच्यातून डेबिटची टोटल वजा करायची, आणि शिल्लक राहील तो रफ प्रॉफिट. मग रफ प्रॉफिटची वर्किंग नोट सोडवा. रफ प्रॉफिट कसा सोडवायचा मी तुम्हाला दाखवतोय. तर लिहा 10% मॅनेजर्स कमिशन. ऑन प्रॉफिट. आणि प्रॉफिट तर आपल्याला माहीत नाही, मग कसं काढायचं? तर ब्रँच अकाउंट घ्यायचं, फक्त ब्रँच अकाउंट घ्यायचं. ब्रँच अकाउंटची अगोदर क्रेडिट साईड टोटल, लेस डेबिट साईड टोटल. क्रेडिटची टोटल करायची, त्याच्यातून डेबिटची टोटल वजा करायची, तुम्हाला मिळणार रफ प्रॉफिट. मग चला ब्रँच अकाउंटला. ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटची टोटल करू पहिले. 1,90,000 सगळ्यांची टोटल करा. 1,90,000 प्लस 4,000 प्लस 20,000 प्लस 40,000 प्लस 50,000 प्लस 150 प्लस 54,000 प्लस 57,600, 4,15,750 क्रेडिटची टोटल. वर्किंग नोटमध्ये या किती आली? 4,15,750. याच्यातून डेबिटची टोटल वजा करा.
मग डेबिटची टोटल करा आता, डेबिट कॉलमची. मग पहिले घ्या 100 प्लस 10,000 प्लस 1,00,000 प्लस 2,00,000 प्लस 9,530 प्लस 2,400 प्लस 1,200 प्लस 1,000 प्लस 11,520. टोटल आले 3,35,750. या इकडे वर्किंग नोटमध्ये डेबिटची टोटल 3,35,750 वजा करा. क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल वजा करा. 4,15,750 वजा 3,35,750 फरक आलाय 80,000. किती आला? 80,000. याला नाव द्या रफ प्रॉफिट. काय म्हणायचं? रफ प्रॉफिट. कच्चं प्रॉफिट सोडवलं आपण. रफ प्रॉफिट मिळाला 80,000. आता 10% कमिशन काढायचं. 10% ऑन 80,000 रफ प्रॉफिटवर. मग किती आले? 8,000. उत्तर किती आलं? 8,000. मग 10% कमिशन आपण सोडवलं, 8,000 रुपये आलं. आणि कमिशन द्यायचं ब्रँच मॅनेजरला. कमिशन कुठे रेकॉर्ड करू सर? तर कमिशन हा खर्च आहे ब्रँचचा आणि कमिशन नेहमी ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा, कारण तो ब्रँच मॅनेजरला द्यायचा खर्च आहे. 10% कमिशन आणि तो किती आला? 8,000. प्रॉब्लेम संपला. एकदाच रेकॉर्ड करा. रफ प्रॉफिट काढा, क्रेडिटची टोटल काढा, त्याच्यातून डेबिटची टोटल वजा करा, शिल्लक राहिलेला रफ प्रॉफिट त्याच्यावर कमिशन काढा, तो आला 8,000 कमिशन. टोटल करून टाका. आता क्रेडिटची टोटल ऑलरेडी तुम्ही करून ठेवली. क्रेडिट जास्त होती. क्रेडिटची टोटल होती किती? क्रेडिटची टोटल होती 4,15,750. 4,15,750 आणि प्रॉफिट होता 80,000. 4,15,750. 4,15,750. 30 टोटल डेबिटला लिहा. 4,15,750 आणि डिफरन्स किती होता? 80,000. लगेच विद्यार्थी इथं 80,000 लिहितात. 80,000 नाही लिहायचे. 80,000 मधून आत्ता इथं किती लिहिले? 8,000. ते 8,000 वजा करावे लागतील. मग 80 मधून 8 गेले, किती शिल्लक राहिले? 72,000. आणि या 72,000ला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. आणि नेट प्रॉफिट आपण सोडवला ब्रँचचा 72,000. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम होता विद्यार्थी मित्रांनो, जो आज आपण इथं या ठिकाणी पूर्णपणे सोडवलेला आहे. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. 10% नवीन कमिशनची ॲडजस्टमेंट आली होती. कमिशन कसं काय काढलं आपण? सगळ्यात शेवटी लोडिंग वगैरे सगळं झाल्यानंतर, सगळे अकाउंट क्लोज झाल्यानंतर फक्त ब्रँचची क्रेडिटची टोटल करायची, त्याच्यातून डेबिटची टोटल वजा करायची, रफ प्रॉफिट मिळणार, त्या रफ प्रॉफिटवर कमिशन काढायचा आणि आलेला कमिशन ब्रँच अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा एकदाच आणि त्याच्यानंतर ब्रँच अकाउंट क्लोज करून नेट प्रॉफिट शोधून टाकायचा. या पद्धतीने त्याच्यानंतर टोटल सेल दिलेला असेल तर टोटल सेल कधीच रेकॉर्ड करायचा नाही. मग टोटल सेलमध्ये कॅश सेल आणि क्रेडिट सेल शोधायचा. क्रेडिट सेल आपल्याला मिळाला होता डेटर्सला का? कारण क्लोजिंग बॅलन्स दिला होता, तर आपण क्रेडिट सेल शोधला. मग क्रेडिट सेल शोधल्यानंतर आपल्याला कॅश सेल शोधावा लागतो. कॅश सेल कसा शोधायचा? टोटल सेलमधून क्रेडिट सेल जो माहीत झाला तो वजा करा, शिल्लक राहिला 50,000 कॅश सेल. क्रेडिट सेल तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला गेला, पण कॅश सेल कुठे रेकॉर्ड करायचा? तर कॅश सेल नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतात, कारण कॅश सेलची कॅश आपल्याला हेड ऑफिसला पाठवायची असते, म्हणून कॅश सेल नेहमी ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. या पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन तुम्ही सोडू शकतात. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. पुढच्या लेक्चरला परत आपण ब्रँच अकाउंटच्या नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.